मंडळी, दिवाळी स्पेशल 2 प्रकारच्या खाजा करंज्या करणार आहोत. त्यासाठी पाऊण वाटी बारीक रवा, 1 वाटी चाळलेला मैदा घेतलेला आहे. पिठामध्ये मीठ मिसळून झाल्यावर पीठ पाण्याने घट्ट भिजवून घेऊया आणि ह्या पिठाला 2 तासाची विश्रांती देऊया. सारणाचे हे सगळे इंग्रेडियंट्स मी आधीच भाजून घेतलेले आहेत. 1 कप डेसिकेटेड कोकोनट, पाव कप बारीक रवा, 1 टेबलस्पून खसखस, 1 टेबलस्पून भाजलेले सफेद तीळ, थोडीशी चारोळी, बारीक चिरलेले बदाम, काजू. हे सगळे इंग्रेडियंट्स तुपावर आपण शॅलो फ्राय करून घेतलेले आहेत. थोडेसे मनुका, अर्धा कप पिठी साखर, अर्धा चमचा वेलची पावडर. मिश्रण चांगल्यापैकी मिक्स करून घेऊया. खाजा करंजीचं सारण तयार आहे. 2 तासापूर्वी पीठ मळून ठेवलेलं, आता त्याचं काम सुरू करू. 2 तासानंतर पीठ चांगल्या प्रकारे पुन्हा एकदा मळून घेऊया. तयार केलेल्या पिठाचा रोल तयार करून त्याचे 4 समान भाग करू. मैदा भुरभरून आपण पोळी लाटून घेऊया. नेहमीप्रमाणे पोळी तयार केलेली आहे. पोळीला व्हॅनिलाचा साठा लावून झालेला आहे. आता व्हॅनिलाच्या पोळीवर आपण दुसरी पोळी ठेवतोय आणि त्यावर स्ट्रॉबेरीचा साठा लावून घेत आहोत. आता बाकीच्या 2 पोळ्यांना व्हॅनिला नंतर स्ट्रॉबेरी असा फ्लेवर लावून घ्यायचा आहे. नंतर ह्या 4ही पोळ्या एकमेकांवर ठेवून त्याची घट्ट गुंडाळी तयार करून रोल तयार करायचा आहे आणि तो रोल मध्ये उभा कापायचा आहे. उभा कापलेल्या दोन्ही रोलचे छोटे छोटे तुकडे तयार करून घ्यायचे आहेत. हे तुकडे सुकू नये म्हणून कॉटनच्या ओल्या कपड्याने या तुकड्यांना झाकून ठेवायचे आहे. आता एक तुकडा घेऊन लेअरची वरची बाजू खालच्या दिशेला करून त्याची पुरी लाटून घ्यायची आहे. या पुरीच्या दोन्ही कडा एकमेकांना चिटकण्यासाठी पाणी लावून या दोन्ही कडा पाण्याने चिटकवून घ्यायच्या आहेत. नंतर करंजीचा आकार देऊन करंजी तयार करून घ्यायची आहे. ही झाली करंजी तयार. आता करंजीची पहिली बॅच सोनेरी रंगावरती तळून घेऊया. आता दुसरी बॅच आपण ओव्हनमध्ये 180 डिग्रीवरती 20 ते 25 मिनटं बेक करून घेऊया. खाजा करंज्या तयार झालेल्या आहेत.